नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपण सध्या काय करत आहोत, पुणे महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहत आहोत। हा आपला प्रश्नसंच क्रमांक 5 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच सुद्धा काय आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। ते सुद्धा तुम्हाला काय करायचे, आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते संपूर्ण प्रश्नसंच काय करायचे पाहायचे आहेत। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे पहा, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार असते? काय विचारलंय, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते? तर विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते, तर ती टंगस्टन या धातूची तार असते। ओके, कोणत्या धातूची तार असते? टंगस्टन धातूची तार असते। टंगस्टनचीच का असते, तर टंगस्टन या धातूचा वितरणांक काय जास्त आहे। ओके, त्याच्यामुळे काय होतं, विजेच्या दिव्यामध्ये काय होते, टंगस्टन या धातूची तार वापरली जाते। त्याचबरोबर विद्युत दिव्यामध्ये म्हणजे विजेच्या दिव्यात कोणता वायू असतो, हाही प्रश्न आलेला आहे। मग कोणता वायू असतो, तर आर्गॉन आणि निऑन हे वायू असतात। आणि आर्गॉन आणि निऑन हे काय आहेत, हे राजवायू आहेत। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला, तर विद्युत दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला आहे। कोणी लावला आहे, थॉमस एडिसन यांनी लावला आहे। कशाचा शोध, विद्युत दिव्याचा शोध। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, विद्युत दिव्यात कोणता धातू असतो असं विचारलं, कोणत्या धातूची तार असते असं विचारलं, तर त्याचं उत्तर काय येते, टंगस्टन धातूची तार असते। कोणते वायू असतात, विद्युत दिव्यात कोणता वायू असतो असं विचारलं तर काय लिहायचं आहे, आर्गॉन व निऑन हे वायू असतात। आणि विद्युत दिव्याचा शोध कुणी लावला, तर थॉमस एडिसन यांनी लावला। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न, कदाचित रिपीट पण झाला असेल परंतु खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। काय विचारलंय, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे? तर एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे। आता या ठिकाणी झालं महाराष्ट्राचं, मग याच्यावर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की भारताचा एकूण समुद्रकिनारा किती आहे, तर 7515 किंवा 7516 पण येऊ शकते। या ठिकाणी पहा 7515 किंवा 7516 किमी, म्हणजे दोन्हीपैकी एक ऑप्शन काय असेल तुम्हाला या ठिकाणी दिलेला असेल। त्याचबरोबर सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे, हाही प्रश्न येऊ शकतो। मग तो कुठं लाभलेला आहे, गुजरातला लाभलेला आहे। एकूण किती किलोमीटर, तर 1600 किलोमीटर लाभलेला आहे। ओके, आता या ठिकाणी आणखी महत्त्वाचं आहे की भारतीय समुद्र किनाऱ्यावर किती मोठे बंदरे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। मोठी बंदरं किती आहेत, 13 आहेत। त्या 13 पैकी महाराष्ट्रात किती आहेत, तर महाराष्ट्रात 2 आहेत। कोणते 2 आहेत, तर मुंबई आणि नावा शेवा। ओके, हे 2 काय आहेत, मोठे बंदर आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला काय झालेला आहे, सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे। एकूण किती लाभलेला आहे रत्नागिरीला, 237 किमी। महाराष्ट्राला किती लाभलेला आहे, 720 किमी। त्यापैकी 237 किमी समुद्रकिनारा काय झालेला आहे, एकट्या रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे। ओके, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तुम्हाला कुठलाही प्रश्न पाहताना काय करायचंय, त्या प्रश्नाच्या एकदम डीपमध्ये जायचंय। काय करायचंय, एकदम डीपमध्ये त्या प्रश्नाचं एकदम विश्लेषण करायचंय। ओके, मग या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आपला, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? काय विचारलंय, समृद्धी महामार्ग हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। मग ती जबाबदारी कोणाची आहे, तर ती MSRDC आहे। म्हणजे ह्या प्रकल्पाचं बांधकाम कोणत्या विभागाच्या अंतर्गत चाललंय, तर ते MSRDC अंतर्गत चाललंय। MSRDCचा फुल फॉर्म काय, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। काय, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। आता या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल समृद्धी महामार्ग हा कुठून कुठपर्यंत आहे, तर मुंबई ते नागपूर आहे। ओके, मुंबई ते नागपूर लक्षात ठेवा। त्याचबरोबर समृद्धी महामार्गालाच नवीन नाव काय दिलेलं आता, तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। त्याचबरोबर या मार्गाची आणखी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची, एकूण लांबी किती आहे समृद्धी महामार्गाची, 701 किमी आहे। किती जिल्ह्यामधून हा मार्ग जाणार आहे, तर एकूण 10 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे। एकूण 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यामधून समृद्धी महामार्ग जाणार आहे। ओके, ही सर्व माहिती आहे एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे। ओके, कुठून पुढे मुंबई नागपूर आहे, मी अगोदरच सांगितलं। हे जे अंतर आहे मुंबई नागपूर हे काय 8 तासात पूर्ण झालं पाहिजे असं काय टार्गेट आहे। आणि माल वाहतुकीसाठी किती, 16 तासामध्ये। ओके, एकूण जो रस्ता आहे हा किती लेनचा असणार आहे,
8 लेनचा रस्ता असणार आहे, त्याची एकूण रुंदी किती असणार आहे तर 120 मीटर रुंद असणार आहे आणि वेग मर्यादा किती असणार आहे ह्या रस्त्यावरती तर 120 किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण किती खर्च अपेक्षित आहे तर 56,000 कोटी, किती 56,000 कोटी खर्च अपेक्षित आहे। ही सगळी माहिती बाबा तुला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे। ओके, परीक्षेमध्ये अशाच प्रकारे प्रश्न विचारला जातो। पुढचा प्रश्न काय, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? सिंपल आहे, इथं विचारलंय महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन काय आहेत, पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे आणि नागपूर आहे। तर यापैकी नाशिक या ठिकाणी काय मित्रांनो आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, लक्षात असू द्या। त्याचबरोबर नाशिकला आणखीन कोणतं विद्यापीठ आहे दुसरं, YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ। ओके, हे सुद्धा कुठे आहे नाशिक या ठिकाणीच आहे। ओके, मग जे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे कुठे आहे नाशिकला आहे, त्याची स्थापना कधी झाली तर 1998 ला झाली। ओके, त्याचे कुलपती आता लक्षात घ्या, सगळ्या विद्यापीठाचे कुलपती हे कोण असतात, एकच असतात, ते म्हणजे कोण असतात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल। जे राज्यपाल असतील हे पदसिद्ध काय असतात विद्यापीठाचे कुलपती असतात। मग सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल तर ते आहेत भगतसिंग कोश्यारी। भगतसिंग कोश्यारी हे काय आहेत कुलपती आहेत। कुलगुरू कोण आहेत, ले माधुरी कानिटकर ह्या काय आहेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सध्याच्या कुलगुरू आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? आता सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे तर सूर्यमालेतील बुध हा ग्रह काय आहे सर्वात वेगवान आहे। ओके, म्हणजे सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा कालावधी सगळ्यात कमी कालावधी कोणत्या ग्रहाला लागतो तर तो बुध या ग्रहास लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे। ओके, एक छोटीशी सूचना, महानगरपालिका भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाची अशी काय केलेली आहे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आतापर्यंत या टेस्ट सिरीजला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। या टेस्ट सिरीजमध्ये एकूण आपण 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत। ही संपूर्ण टेस्ट सिरीज आपली काय असणार आहे, जो तुमचा सिलेबस आहे या संपूर्ण सिलेबसवरती आधारित असणार आहे। त्याचबरोबर तिची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल। ओके, मग या टेस्ट सिरीजची किंमत आपण किती 150 रुपये ठेवलेली आहे, परंतु याच्यामध्ये आपण अजून सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव डिस्काउंट देऊन फक्त तुम्हाला किती 99 रुपयाला काय करणार आहे टेस्ट सिरीज तुम्ही जर आज घेतली तरी तुम्हाला फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज भेटणार आहे। ओके, मग या 99 रुपयाचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे तर आपला नंबर आहे गुगल पे, फोनपे 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे। ओके, तुमचा मेसेज रीड केल्याबरोबर तुम्हाला काय होईल टेस्ट सिरीज शेअर केली जाईल। अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, अभ्यासाला परिपूर्ण अशी दिशा देणारी आपली टेस्ट सिरीज आहे किंवा तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणं हे काय खूप महत्त्वाचं आहे। माझी टेस्ट सिरीज नसेल दुसरी कुणाची टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की ती सुद्धा ट्राय करू शकता, परंतु डोळे झाकून येड्या गबाळ्यासारखा अभ्यास करू नका, स्मार्ट स्टडी करा, टेस्ट सिरीजला फॉलो करा। माझी नाही तर दुसरी कुणाची तरी टेस्ट सिरीज घ्या, परंतु टेस्ट सिरीज काय करा नक्की सोडवा आणि वेळ लावून सोडवायची। ओके, पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? काय विचारलंय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं खरं नाव विचारलेलं आहे। मग त्यांचं खरं नाव काय आहे तर माणिक बंडोजी इंगळे। ओके, काय माणिक बंडोजी इंगळे हे काय तुकडोजी महाराजांचं खरं नाव आहे। आता या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे, डेबूजी झिंगारजी जानोरकर हे कुणाचं नाव आहे, पूर्ण नाव आहे तर गाडगे महाराजांचं पूर्ण नाव येते। ओके, लक्षात असू द्या, गाडगे बाबांचं पूर्ण नाव काय हाही प्रश्न विचारला जातो। मग गाडगे बाबांचं पूर्ण नाव काय आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर। ओके, आता या ठिकाणी पहा तुकडोजी महाराजांवरती खूप प्रश्न विचारले जातात। मग त्यांचा जन्म कधी झाला हाही विचारला जातो। कधी झाला जन्म 1909 ला झाला, कोठे झाला, यावली या ठिकाणी झाला। त्याचबरोबर तुकडोजी महाराजांचे गुरु कोण होते हाही प्रश्न आलेला आहे। मग आकडोजी महाराज हे काय होते तुकडोजी महाराजांचे गुरु होते। तुकडोजी महाराजांनी कोणते ग्रंथ लिहिला हाही प्रश्न विचारला जातो। पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्नातच दिलं होतं ग्रामगीता लिहिणारे, मग लक्षात ठेवायचं आहे त्यांनी ग्रामगीता पण लिहिलीच आहे, सर्वांना माहीत आहे। त्याचबरोबर अनुभव सागर हे पुस्तक सुद्धा कोणी लिहिलं आहे तुकडोजी महाराज यांनीच लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा अनुभव सागर। ओके,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केलं होतं, म्हणजे या ठिकाणी प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कशाच्या माध्यमातून जनजागृती व राष्ट्रजागृती केली, तर कशाच्या माध्यमातून केली होती त्यांनी, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती व राष्ट्रजागृती केली होती. कुणी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. त्याचबरोबर आता त्यांना पहा, तुकडोजी महाराजांना च्या अगोदर आपण काय म्हणतो, राष्ट्रसंत म्हणतो. मग त्यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली, हाही प्रश्न विचारला जातो. तर ही पदवी कोणी दिली होती, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीही त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. ओके. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम कोणता आहे, हाही प्रश्न विचारलेला आहे. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम कोणता आहे, तर गुरुकुंज आश्रम आहे. ही सगळी माहिती मित्रांनो काय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला काय करायचं, तोंडपाठ करून ठेवायचं आहे. ओके. तुम्ही कुठेही बघा, कुणाला कोणताही व्हिडिओ बघा, कोणताही यूट्यूब चॅनल बघा, कोणत्याही अकॅडमीचा बघा, एवढ्या डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती कुणीही सांगणार नाही. सरळ सरळ प्रश्न वाचून सांगतात, उत्तर सांगतात, विषय संपला. परंतु आपलं तसं नाही. सोडवायचं ना तर एकदम त्याच्या मुळापर्यंत जायचं. आलेला प्रश्न आणि भविष्यात त्याच्यावरती कुठं प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगण्याचं काम आपण करतो. ओके. त्यासाठी तुम्हाला फक्त आता काय करायचं मित्रांनो, मी एवढी मेहनत घेतो पण काय बऱ्याच लोकांनी अजून काय केलेलं नाही, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. तर मित्रांनो प्लीज सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करायचा. तुमची एक लाईक केली ना तर काय वाटतं, व्हिडिओ करण्यास काय होती, प्रेरणा मिळते, अजून व्हिडिओ करावा असं वाटतं, किंवा विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ काय होत आहेत, आवडत आहेत असं वाटतं. ओके. आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये सांगत चला. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला ना तर तसं सुद्धा कमेंटमध्ये सांगा, आपण बदल करू. व्हिडिओ आवडला असेल तरी कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ आवडत नसेल तरी कमेंटमध्ये सांगा की बा अशा पद्धतीने नको सर, तर या पद्धतीने शिकवा किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवा, आपण तसंही करू. पण आता कमेंट करायला सांगितलं म्हटल्यावर एक जणांनी काल कमेंट काय केली माहिती आहे का, सर मला लग्नाला पोरगी बघा. काय कमेंट केली, लग्नाला पोरगी बघा. आता सरला एवढंच काम आहे का तुझ्यासाठी पोरगी बघत भिंडायचं? तुझं कर्म चांगलं असेल, तुझं काम चांगलं असेल तर तुझ्या घरी लाईन लागेल मुलींची. काय कर बाळा, मला पोरगी बघायला सांगण्याऐवजी काय कर, चांगला अभ्यास कर, PMC मध्ये पोस्ट काढ, आणि ज्या दिवशी निकाल लागेल आणि निकालामध्ये तुझं नाव असेल ना त्या दिवशी तुझ्या दारासमोर अशी लाईन लागलेली असेल पाहुण्या रावळ्यांची, माझी पोरगी कर, माझी पोरगी कर, माझी पोरगी कर. ओके. मग त्यासाठी काय कर, अजून 2-3 महिने वेळ आहे, चांगला अभ्यास कर. ओके. पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 8 आहे, जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला? काय विचारलंय, सुवर्ण मंदिरामधील जे अतिरेकी आहेत त्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणतं ऑपरेशन राबवलं असं विचारलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतं ऑपरेशन राबवलं होतं, ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं होतं. कोणतं, ऑपरेशन ब्ल्यू स्टार. कुठं राबवलं होतं, तर सुवर्ण मंदिरामध्ये. ओके. सुवर्ण मंदिर कुठे आहे, अमृतसर या ठिकाणी आहे, शिखांचं पवित्र धर्मस्थळ आहे ते. आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार कधी राबवलं हा प्रश्न आला तर काय लिहायचं आहे, जून 1984 मध्ये राबवलं होतं. ओके. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होत्या, तर इंदिरा गांधी होत्या. हेच ऑपरेशन केल्यानंतर इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती आणि इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात काय करण्यात आली होती, दंगलीमध्ये शीख लोकांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे काय करायचं आहे, ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती खूप वेळेस परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? काय विचारलंय, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? आता एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्हा विभाजन याच्यावरती परीक्षेमध्ये काय होतात, 100% प्रश्न विचारले जातात. तुमचा पोलीस भरतीचा पेपर असू द्या, तलाठीचा असू द्या, पुणे महानगरपालिकेचा असू द्या किंवा इतर कुठल्या ठिकाणाचा पेपर असू द्या, त्याच्यामध्ये काय होतं, जिल्हा विभाजन याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. मग जिल्हा विभाजनावरती आपण यूट्यूबला अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या जिल्ह्यांचं विभाजन म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा कधी निर्माण झाला हे अगदी ट्रिक्सवर शिकवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही खाली जिल्हा विभाजनाचा व्हिडिओ नक्की पाहू शकता. त्याने तुम्हाला काय होईल, खूप फायदा होईल. ओके. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली, तर ती 1981ला करण्यात आली होती. ओके. कधी, 1981ला, 1 मे 1981ला करण्यात आली होती. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच जालना जिल्ह्याची सुद्धा निर्मिती करण्यात आली होती. कोणत्या जिल्ह्याची, जालना. म्हणजे सिंधुदुर्ग आणि जालना या दोन्ही जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती पहा,
1 मे 1981 झाली होती. कधी? 1 मे 1981 ला. कोणत्या दोन जिल्ह्यांची? सिंधुदुर्ग आणि जालना. आता लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर ती रत्नागिरी जिल्ह्यातून झाली होती. आणि जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली होती? तर ती औरंगाबाद जिल्ह्यामधून झाली होती. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला अजून सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती लक्षात ठेवायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय काय आहे? ओरस बुद्रुक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय आहे. ओके, लक्षात ठेवा. कारण काय होतं, बाकीच्या जिल्ह्याचं काय होतं, समजा आता पुणे जिल्हा आहे, मग त्याचं मुख्यालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. औरंगाबाद जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? औरंगाबाद या ठिकाणीच आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? ओरस बुद्रुक या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याच्यावरती काय होतात, खूप वेळेस प्रश्न विचारले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत हे पण लक्षात ठेवा. एकूण 8 तालुके आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? 5207 चौरस किमी क्षेत्रफळ आहे. त्याचबरोबर आंबोली हे जे ठिकाण आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणतं ठिकाण? आंबोली. कारण आंबोली या ठिकाणी काय होतं, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो. सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण कोणतं महाराष्ट्रातील, असा प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचं आहे? आंबोली हे लिहायचं आहे. मग आंबोली कुठं आहे? तर आंबोली सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर अजून एक माहिती या ठिकाणी लिहायची राहिली सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल, की सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा लिहायचं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 आहे, महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? प्रश्न बारीक विचारायचा, वाचायचा. काय सांगितलंय? नाही असं सांगितलेलं आहे. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण वाचतो महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले, डायरेक्ट आपल्याला पहिलंच पुस्तक गुलामगिरी दिसतं, आपण गुलामगिरीला क्लिक करून टाकतो. पेपर घरी आल्यावर पाहतो, व्यवस्थितरित्या पाहतो, आपलं उत्तर गुलामगिरी असतं. त्यांनी याच्यामध्ये उत्तर दिलेलं असतं, जातीचा उच्छेद हे उत्तर दिलेलं असतं. मग आपण म्हणतो अरे कसं काय चुकला प्रश्न. पुन्हा आपण बारीक बघतो तर आपल्याला लक्षात येतं इथं विचारलेलं असतं, नाही विचारलेलं असतं. मग लक्षात ठेवा, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ कोणाचे आहेत? तर महात्मा फुले यांचे आहेत. आणि हा जो ग्रंथ आहे जातीचे उच्छेद, हा ग्रंथ कुणाचा आहे? तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. कुणाचा आहे? बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे. मग महात्मा फुले यांनी कोणकोणते पुस्तक लिहिलेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गुलामगिरी आहे, तृतीय रत्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, ब्राह्मणांचे कसब आहे आणि सार्वजनिक सत्यधर्म आहे. ओके, खूप महत्त्वाचे आहेत. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कुठलीही परीक्षा असो त्याच्यामध्ये 100% प्रश्न विचारला जातो. आणि त्या दोघांचंही कार्य एवढं महान आहे, एवढं मोठं कार्य आहे की ते एका प्रश्नामध्ये कव्हर करणं तरी शक्य नाही. त्याच्यावरती कधी आपण काय करूया, पूर्ण व्हिडिओ बनवूया. ओके, मग या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आपल्याला, नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे? म्हणजे या ठिकाणी आपल्याला नीती आयोगाचा फुलफॉर्म विचारलेला आहे. मग त्याचा फुलफॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा नीती आयोगाचा फुलफॉर्म आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा पाहून घ्या, खूप महत्त्वाचा आहे. NITI म्हणजेच नीती, फुलफॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके, आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर ती 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती. कधी झाली होती? 1 जानेवारी 2015 झाली होती. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक किती आहे? 12 आहे. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? काय विचारलंय? पोंगल हा जो सण आहे हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो असं विचारलेलं आहे. मग कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. कुठे साजरा केला जातो? तामिळनाडूमध्ये. ओके, मग या पोंगल सणाला नेमकं काय केलं जातं किंवा काय, तर का पहा, सूर्य, निसर्ग, प्राणी यांची देवता म्हणून पोंगल सण साजरा केला जातो. ओके, आणि कोण साजरा करतात? तर तामिळ समुदाय. ओके, म्हणजे तामिळनाडूमधील जो तामिळ समुदाय आहे हा काय करतात? पोंगल हा सण साजरा करतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारले पाहूया. अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडायचे म्हणजे कसं? चुकीचं विधान निवडायचंय. ओके, योग्य आणि अयोग्य. अयोग्य म्हणजे काय? चुकीचं विधान निवडायचंय. विधान काय झालंय पहिलं पाहूया. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे होतो. काय विधान हे? बरोबर आहे. हे आपल्याला सांगितलं चुकीचं निवडायचं, हे विधान तर बरोबर आहे. कारण गोदावरीचा उगम कुठं होतो?
त्र्यंबकेश्वरला होतो, त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी येथे होतं म्हणा किंवा त्र्यंबकेश्वरला म्हणा होतं, दोन्ही एकच आहे. ओके, कुठे आहे ते? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं विधान काय दिलंय? गोदावरी नदी नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातून वाहते. हे सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे. पहा, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, अजून 2 जिल्हे राहिले या ठिकाणी द्यायचे. पहा, बीड, नांदेड या जिल्ह्यातून काय होते? गोदावरी नदी वाहते. म्हणजे हे विधान सुद्धा काय बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? चुकीचं विधान निवडायला सांगितलेलं आहे. मग पुढचं विधान पाहूया. काय? महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोदावरीचे खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. कसं आहे हे विधान सुद्धा? कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं. हे विधान सुद्धा काय बरोबर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे कोणतं आहे? गोदावरी नदीचे खोरे आहे. महाराष्ट्राचे एकूण 49% भाग काय एकट्या गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि हे काय आहे? भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. मग भारतातील पहिल्या क्रमांकाचे खोरे कोणतं आहे? तर ते गंगा नदीचं खोरं आहे. काय? भारतातील पहिल्या क्रमांकाचं खोरं आहे. ओके, आता पहिलं, दुसरं, तिसरं वाक्य आपलं काय वाचलं? बरोबर आहेत. म्हणजे निश्चितच चौथं विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे किंवा अयोग्य असणार आहे. पण तरी आपण वाचूया. चौथं विधान काय आहे पहा. औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा फायदा उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांना ही होतो. आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? औरंगाबाद जिल्ह्यातील जे गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा फायदा काय होतोय? उस्मानाबाद आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांना होतो असं यांचं म्हणणं आहे. आता हे लक्षात घ्या. विधान इथपर्यंत विधान ठीक आहे, कारण औरंगाबाद जिल्ह्यात पहा जायकवाडी प्रकल्प आहे. इथपर्यंत विधान बरोबर आहे. परंतु या ठिकाणी पहा उस्मानाबाद आणि हिंगोली या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. कारण जायकवाडी धरणाचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो? औरंगाबादला होतो, बीडला होतो आणि काही प्रमाणात जालना जिल्ह्याला होतो. ओके, हिंगोली आणि उस्मानाबादला औरंगाबादमध्ये जायकवाडी प्रकल्पाचा फायदा होत नाही. मग हेच चौथं विधान हे आपलं काय असणार आहे? अयोग्य विधान असणार आहे. म्हणजे आपलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे खंडपीठ डॅश डॅश येथे नाही. उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा. मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे आहे आणि औरंगाबाद आहे. तर यापैकी पुणे या ठिकाणी काय आहे? उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे. सध्या मोठ्या प्रमाणात मागणी चालू आहे वकील संघटनेकडून की पुण्यामध्ये काय करा? उच्च न्यायालयाचं खंडपीठ करा. ओके, मग उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहेत पहा. मुंबईला आहे, नागपूरला आहे आणि औरंगाबादला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15 आहे. काय सांगितलंय? रायचूर येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. आता इथं डॅश डॅश राहिले. कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे असं विचारलंय. कुठे? रायचूर या ठिकाणी विचारलेलं आहे. मग जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला माहित असेल रायचूर या ठिकाणी काय होते? कृष्णा नदीला भीमा नदी जाऊन मिळते. कोणती नदी जाऊन मिळते? भीमा. मग प्रश्न लक्षात असू द्या. कृष्णा व भीमा नदीचा संगम कुठे आहे असा प्रश्न आला तर काय द्यायचं? रायचूर या ठिकाणी आहे. हे रायचूर कुठे आहे माहिती आहे का? तर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. ओके, कुठे आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा. काय सांगितलंय? बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? काय सांगितलंय? बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? खूप महत्वाचा प्रश्न आहे. खूप वेळेस परीक्षेत प्रश्न आलाय. कधीपासून येतो? हे 4-5 वर्षामध्ये हा प्रश्न काय झालाय? खूप वेळेस परीक्षेमध्ये पुन्हा रिपीट झालेला आहे. मग जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला माहित असेल राहीबाई पोपेरे यांना काय होतं? बीजमाता म्हणून ओळखलं जातं. मग या ठिकाणी असाही प्रश्न आलेला आहे की बीजमाता राहीबाई पोपेरे कुठल्या आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामधील आहेत? मग लक्षात असू द्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या त्या काय महिला शेतकरी आहेत. ओके, आता त्यांना बीजमाता म्हणून का ओळखलं जातं असा प्रश्न तुमच्या मनात पडला पाहिजे. मग का म्हटलं जातं? तर त्यांनी काय केलं होतं पहा. जुने मूळ बियाणे, मूळ शब्द महत्वाचा आहे. जुने जे मूळ बियाणं होतं ज्याला आपण पहा गावरान बियाणे म्हणतो. काय? गावरान. ओके, हे मूळ बियाणे काय केलं होतं? साठवून त्याचं संरक्षण केलंय. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? बीजमाता म्हटलं जातं. ओके, आणि यासाठी त्यांना केंद्र सरकारने 2020 साली काय केलेलं आहे? पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या 2020चा पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बीजमाता राहीबाई पोपेरे यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात. मग कोणतं औषध वापरतात?
तर ॲस्पिरिन हे औषध काय केलं जातं, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरलं जातं. थोडीशी तब्येत खराब आहे मित्रांनो, त्याच्यामुळे दिवसात एकच लेक्चर घेतोय आपण, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आपण 2 व्हिडिओ तर कमीत कमी घेत असतो. मग पहा कुठलं औषध वापरतात, तर ॲस्पिरिन वापरतात. आता या ठिकाणी पहा रक्त गोठू नये म्हणून काय केलं जातं, अँटी क्लॉटिंग औषध वापरलं जातं. कोणतं औषध वापरले जातात, अँटी क्लॉटिंग औषध वापरले जातात. मग त्याचे उदाहरणं जर पाहिले तर कोणते आहेत, ॲस्पिरिन आहे, हिपॅरिन आहे आणि वारफेरिन आहे. ओके, हे तिन्ही औषधं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही औषधं कशासाठी वापरले जातात, तर रक्त गोठू नये याच्यासाठी वापरले जातात. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय, पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, किल्ल्यावरती 100% प्रश्न परीक्षेत विचारले जातात की कोणता जिल्हा कोणत्या किल्ल्यात आहे, सॉरी कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. ओके, मग या ठिकाणी पहा पन्हाळा किल्ला कुठे आहे, तर पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19 नंबर, तुमसर सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. आता तुमसर ही जी तांदळाची जात आहे, हे सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हे कुठे आहे, तर हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, कुठे आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बरेच जण व्हिडिओला लाईक करत नाही, तर व्हिडिओला लाईक करत जा बाबा, लाईकचे काय पैसे नाही, फुकाटे लाईक करत जा, कमेंट करत जा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे, 20 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही. ऑप्शन काय दिलेत, लोणावळा, चिखलदरा, अचलपूर, महाबळेश्वर. ओके, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे की खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण नाही. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज 1 किंवा 2 व्हिडिओ काय करतो, पुणे महानगरपालिका भरतीसाठी घेत आहोत. त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी सुद्धा आपण भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत. कारण इकडे लक्षात घ्या, जीकेचे जे व्हिडिओ आहेत हे काय असतं, जीके काय असतं, सर्व परीक्षेसाठी सारखंच असतं. ओके, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. या ठिकाणी मी थांबतो, आपली रजा घेतो, भेटूया उद्याच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.